पोलीस भरती MPSC सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती 100% प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. जागतिक दूरदर्शन दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 21 नोव्हेंबरला. प्रश्न 2, मिस युनिव्हर्स 2025चा किताब कोणी जिंकला आहे? तर त्याचं उत्तर आहे फातिमा बॉश यांनी. प्रश्न 3, कोणत्या देशाने भारताला $93 दशलक्ष किमतीच्या शस्त्रांच्या विक्रीला मान्यता दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे अमेरिकेने. प्रश्न 4 पाहूया. 20वी G20 शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे जोहान्सबर्ग इथे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करा. IFFI च्या ग्रँड परेडमध्ये कोणाचा सन्मान करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे नंदमुरी बाळकृष्णन. प्रश्न 6, मादी चित्ता मुखीने 5 पिल्लांना कुठे जन्म दिला? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 7 पाहूया. कोलंबो सुरक्षा परिषदेचे नवे सदस्य कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे सेशेल्स. प्रश्न 8, अनुसूचित जाती समुदायाशी संबंधित खटल्यांसाठी भारतातील पहिले राज्यस्तरीय समर्पित न्यायालय कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे पंजाब राज्याने. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, हा सुद्धा नोट डाऊन करून घ्या. प्रश्न 9, राष्ट्रीय एक आरोग्य अभियान सभेचे आयोजन कोण करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 10 पाहूया. भारताचे पहिले खाजगी PSLV रॉकेट कोणी बनवले? तर त्याचं उत्तर आहे HAL&T यांनी. प्रश्न 11, 69व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा अंडर-19 टेबल टेनिस स्पर्धा कुठे सुरू झाली? तर त्याचं उत्तर आहे जम्मू काश्मीर इथे. प्रश्न 12, भारतीय सैन्याने ऑपरेशन बिहाली कुठे सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे उधमपूर इथे. प्रश्न 13 पाहूया. भारतातील पहिली किनाऱ्यापासून किनाऱ्यापर्यंत जाणारी पार्सल एक्सप्रेस दक्षिण रेल्वेकडून चेन्नई आणि कोणत्या दरम्यान केली जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे मंगळुरू. प्रश्न 14, गुगलने अमेरिकेबाहेर त्यांचे सर्वात मोठे AI हार्डवेअर सेंटर कुठे उघडले आहे? तर त्याचं उत्तर आहे ताइवान इथे. प्रश्न 15, झिम्बाब्वे आणि कोणता देश 2026 सालचा अंडर-19 क्रिकेट विश्वचषक आयोजित करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे नामिबिया. प्रश्न 16 पाहूया. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2025 कुठे सुरू झाला आहे? तर त्याचं उत्तर आहे हरियाणा राज्यामध्ये. प्रश्न 17, COP31 चे यजमान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे तुर्की. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत तुम्हाला जर पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तसेच तुम्हाला PDF जर हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.